हे आहे केजचं बस स्थानक. जरा काळजीपूर्वक बघा. कदाचित ही संख्या मोजायला तुम्हाला अवघड जाऊ शकेल, कारण आपण यांची संख्या मोजणं थोडं अवघड आहे आणि ती कशी मोजावी हाही प्रश्न आहे. एकत्रितपणे सगळे आलेत. विचार करा जरा, एखाद्या प्रवाशावर जर याने हल्ला केला तर त्याची काय हाल होती. केजच्या बसस्थानकावर ही कुत्र्यांची गर्दी आहे. सांगितलं जातं आहे की वडवणी वगैरे भागातून यांना इथं आणून ठेवलेलं आहे. आणि इकडे बघा, प्रत्येक ठिकाणी ही गर्दी आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात. ना प्रशासन, कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. कदाचित नागरिकांना स्वतःची काळजी स्वतः घ्यावी लागेल. इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी कुत्र्यांची संख्या आहे बघा. आणि ही कदाचित सगळे बेवारसी कुत्रे आहेत. या ठिकाणी आज दिवसभर जवळजवळ या कुत्र्यांची इथली उपस्थिती किंवा या ठिकाणचा पलीकडे बघा, आता आणखीन तिकडे एक झुंड आली. या मोठ्या प्रमाणात जर या कुत्र्यांनी एखाद्या व्यक्तीवर हल्ला केला, एखाद्या लहान मुलावर हल्ला केला, तर नेमकं त्याचे काय हाल होतील आपण बघितलं पाहिजे. अशी ही अवस्था आहे. आपण बघू शकता हे या ठिकाणचे कुत्रे. बसस्थानकात कोण घेणार याची काळजी? ना राज्य परिवहन मंडळ. आणि सगळे कदाचित हे आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात आहेत. आणि अशा प्रकारे हे कुत्र्यांचा हा जी उपस्थिती आहे इतक्या मोठ्या प्रमाणात. केजच्या बसस्थानकामध्ये कुत्र्यांचा हा असणारा प्रचंड मोठ्या प्रमाणातला वावर खरं तर खूप धोकेदायक बनलेला आहे. आपण यापूर्वी अनेक ठिकाणी प्रसिद्धी माध्यमातून आणि वेगवेगळ्या ठिकाणी लहान मुलावर कुत्र्यांचे झालेले हल्ले पाहिलेले आहेत. लहान मुलंच नाही तर इतर अगदी नागरिकावर सुद्धा असे हल्ले होताना पाहिलेले आहेत. केज स्थानकात हल्ली या कुत्र्यांचा इतका सुळसुळाट वाढलेला आहे की नागरिकसुद्धा त्रस्त झालेले आहेत. प्रवाशांच्या जीवालासुद्धा याचा धोका आहे. खरं तर राज्य परिवहन मंडळानं सुद्धा याबाबत काही ना काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे. कारण सततच्या या कुत्र्यांच्या इथल्या वावरामुळे जे प्रवासी त्यांना या ठिकाणी ये जा करणं म्हणा किंवा इकडून तिकडं जाणंसुद्धा अवघड झालेलं आहे. असं सांगितलं जातं आहे की वडवणी वगैरे भागातून हे कुत्रे टेम्पोमध्ये घालून लॉकडाऊन काळात आणि नंतरच्याही काही काळात केजच्या जवळ माळावर वगैरे सोडण्यात आलेली होती आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात हे कुत्र्यांचा केजमध्ये वावर वाढलेला आहे. हे बाहेर गावून खास करून या ठिकाणी निश्चित हे आता नागरिकांच्या मना या ठिकाणी दत्ताधस माझ्यासोबत आहेत. काय सांगाल, म्हणजे कुत्र्यांचा तर वावर आहेत कुत्र्यांच्यापेक्षा बस स्टँडमध्ये एसट्या उभा करायला जागा ना तेवढे फोर व्हीलर आहेत. याला मी मगच खबरवर टाकलं होतं की बाबा याला संबंधित दखल घ्यावी. हो, तुमची खबरवरची आहे ती नावाला फक्त कधीच उघडी नसती. कर्मचारी कधीच हजर नसतो. इकडे बघा फोर व्हीलर किती यांच्या रजिस्टर आहे जागेच्या. आणि ही पुन्हा एसटी ड्रायव्हर सोबत लोक हुजूर घालतात. पुन्हा एसटी ड्रायव्हर बाहेर गावचे असतात. एसट्या उभा करायला अडचण आहे. नागरिकांचं मत आहे की बस स्थानकामध्ये जे गाड्यांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बऱ्याचशा गाड्या इथं दिवसभर या ठिकाणी पार्क केलेल्या असतात. हाही काही नागरिकांचं म्हणणं आहे. आता ही गाडी माग आहे आणि ही बिलकुल माग गाडी आहे आणि कदाचित बस गाड्यांना मागं वळलं म्हणजे रिवर्स घेणं सुद्धा थोडं अवघड जाते. त्यामुळे यावर लक्ष द्यायला पाहिजे. तर तुमचं काय मत आहे याबद्दल? पोलीस प्रशासन, ही जी पोलीस चौकी आपल्या बस स्थानकात आहे यावर कधीच कर्मचारी हजर नसतो. ही फक्त नावाला शोभेलाच आहे. म्हणजे या बस स्टँडमध्ये जो आपला ट्रॅफिकचा कर्मचारी असेल बस स्टँडच्या आवारात ड्युटीला, त्यांचं एक काम आहे, कर्तव्य आहे जेव्हा बस स्टँडमध्ये प्रायव्हेट फोर व्हीलर लागू नयेत. आणि या सर्व गर्दीमुळं महिलांना या सर्व गोष्टीचा फार त्रास होतो. त्याच्यामुळे नाईलाज असतो तिसऱ्या गोष्टी घडत चालतात. जाणीव बुजून काहीतरी पुन्हा विनाकारण. आपण या नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहत आहोत. माझ्यासमोर दत्ताधस होते ज्यांचं मत आहे की कुत्र्यांचा सुळसुळाट आहे. त्यानंतर प्रायव्हेट वाहनांचाही या ठिकाणी दुचाकी असतील किंवा चारचाकी गाड्या दिवसभर पार्क केलेल्या असतात या ठिकाणी. वडवणीहून आपण पाहता नागरिकांच्या प्रतिक्रियात की वडवणी वगैरे भागातून हे कुत्रे
लॉकडाऊनच्या नंतरच्या काळात बऱ्याच वेळा या ठिकाणी आणून सोडलेले आहेत. आपण या ठिकाणी बघू शकताय लोक गाडीमध्ये चढतायत आणि त्यांच्या एकदम साईडला आपण हे बघू शकताय की कुत्रे एकदम कुत्र्यांचा सहवास आहे. जर आपण इथं बघितलं तर हे पहा, अशा प्रकारे कुत्रे म्हणजे अगदी प्रवाशांना लागून उभा आहेत. आपण बघू शकता हे बघा, पूर्ण बस स्थानकातून यांचा वावर आहे. या ठिकाणी नासेर मुंडे साहेब आहेत, खरं तर खूप अनुभवी सामाजिक कार्यकर्ते आहेत. या ठिकाणी आपण बस स्थानकावर आलात, चालताना आपण बघितलं असेल या ठिकाणी तुमच्या मागं हा कुत्र्याची खूप मोठी झुंड आहे. शहरामध्ये मी फुलेनगर या भागात राहतो. जवळपास 8-10 दिवस झाले कचरा गाडी आलीच नाही, येत बी नाही गाडी. आता मग सगळं जे आंधळं पीठ जर तर कुत्रं पीठ खातं असं काम झालं सगळं त्यांचं. हां, आणि सगळे चौकड कचरा आहे. नाही, कुत्र्यांबद्दल, कुत्रे इथं वावर वाढलेला कुत्र्याबद्दल, सगळे कुत्रे त्याची व्यवस्था नाही, माणसाला चावतेत. ते बस स्टँडमध्ये संध्याकाळी माणसात कुत्रेच असते सगळे, आहे की नाही. लहान लेकरं शाळेत जातात. निश्चित ही बाब केवळ तक्रार म्हणून नाही पण गंभीर आहे तेवढीच, कारण इथून विशेषतः इकडं स्वामी विवेकानंद शाळा आहे आणि ग्रामीण भागातल्या मुलांचा या ठिकाणी बसस्थानकातून येण्या जाण्याचा वावर असतो. आमचं एवढंच म्हणणं आहे की केज नगरपंचायतनं याच्यावर सिरियसली गंभीरतेनं विचार करून एवढ्या मोठ्या प्रमाणात जर कुत्र्यांचा इथं वावर असेल तर निश्चित नागरिकांना त्रास होणार नाही, उपद्रव होणार नाही, यासाठी काळजी घेणं खूप गरजेचं आहे.